सांगलीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा आयोजित केला गेला होता। या मेळाव्याला काँग्रेसमधनं बंडखोरी करत अपक्ष म्हणून उभे राहिलेले विशाल पाटील यांची सुद्धा हजेरी होती। पण त्यांच्या हजेरीमुळे खूप चर्चाही रंगल्या। काँग्रेस कार्यकर्त्यांनी झटून काम केल्यानं आणि विशाल पाटील यांच्या विजयाच्या आशा असल्यामुळे या स्नेह मेळाव्याचं आयोजन केलं गेल्याचं बोललं जातंय। तसंच या स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून आगामी काळात पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकजूट दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा केला गेला। या स्नेह मेळाव्यामध्ये काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम, लोकसभेचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील आणि शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। या संदर्भातली अधिक माहिती देण्यासाठी कुलदीप माने सध्या आपल्या सोबत आहेत। कुलदीप, स्नेह मेळावा तर पार पडलाय, पण त्यानंतरच्या चर्चांना कसं उधाण आलंय? नक्कीच सांगली लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर काँग्रेसकडून हा स्नेह मेळावा घेण्यात आलेला आहे। त्यामुळे एका अर्थानं या स्नेह मेळाव्याकडे अनेक अर्थानं बघितलं पाहिजे, कारण पुढे विधानसभा निवडणुका देखील आहेत आणि ज्या पद्धतीनं काँग्रेसमधून बंडखोरी करून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी उमेदवारी ठेवली आणि काँग्रेस आणि विशाल पाटील यांच्याकडून विशाल पाटील यांच्या विजयाचा ज्या पद्धतीने दावा करण्यात येतोय, या सगळ्या पार्श्वभूमीवरती हा स्नेह मेळावा संपन्न झाला। यामध्ये विश्वजित कदम, विशाल पाटील जे अपक्ष उमेदवार होते ते देखील या ठिकाणी या स्नेह मेळाव्यास उपस्थित होते। त्यामुळे अनेक अर्थानं या स्नेह मेळाव्याच्या चर्चांना देखील उधाण सुरू झालंय। पुढे विधानसभा आहेत, या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हीच काँग्रेस आणखी एकसंध राहून जिल्ह्यामध्ये काँग्रेस वाढवण्याचा प्रयत्न होणार का, हे देखील आता या निमित्तानं पाहावं लागणार आहे। मात्र हा स्नेह मेळावा ज्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जे सांगितलं जाते ज्या पद्धतीने की काँग्रेसनं विशाल पाटील यांचंच काम केलेलं आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही जी स्नेह मेळावा या ठिकाणी पार पडला। त्यामुळं काँग्रेस या सर्व मेळाव्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना एकत्र बांधून ठेवण्याचं किंवा एकत्र काँग्रेस कशी होते हे दाखवण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न होतोय का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि सांगलीतल्या या सगळ्या समीकरणांमुळेच खरं तर सांगलीतल्या निकालाची सुद्धा खूप मोठी उत्सुकता आहे राज्यभरात। धन्यवाद कुलदीप या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।